जलस्रोत दूषित प्रकरणी गुन्हे दाखल होणार. शृंगारतळीतील नाल्याची अधिकाऱ्यांकडून पाहणी. पाणी वापरायोग्य नसल्याचं स्पष्ट. शृंगारतळी वेळंबा फाट्याजवळून जाणाऱ्या नाल्यामध्ये निवासी गाळ्याचे सांडपाणी सोडलं जातं. यामुळे गेले काही दिवस शृंगारतळीसह जानवडे गावच्या हद्दीतील निवासी भागात जलस्रोत दूषित झाला आहे. यावरून वादंग निर्माण होऊन तक्रारी दाखल झाल्याने काल शुक्रवारी गुहागर पंचायत समिती गटविकास अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचं आश्वासन दिलं. शृंगारतळी वेळंब फाट्याजवळ एक मोठा नाला असून तो जानवडे गावच्या दिशेने जातो. महामार्ग रुंदीकरणात शृंगारतळी बाजारपेठेतून रस्त्याच्या दोन्ही बाजूने कॉन्क्रीट गटारे बांधण्यात आली. ही गटारे या नाल्याला सोडण्यात आली आहेत. ही गटारे बाजारपेठेतील लहान मोठे दुकानदार, टपरीधारक यांना लागूनच गेल्याने दिवसभराचा जो काही कचरा असतो तो या गटारात टाकण्यात येतो. या गटारीचे पाणी या नाल्याला जाऊन मिळते. तसेच वेळंब रोडकडून येणाऱ्या नाल्यामध्ये तेथील रहिवाशांचे सांडपाणी तर काही शौचालयांचीही वाहिन्या या नाल्यात सोडण्यात आल्या आहेत. एकूणच या नाल्याला सर्वच बाजूने सांडपाणी वाहून येत असल्याने व तो नाला जानवडे गावापर्यंत पोहोचलेला असल्याने आजूबाजूची विहीर, बोरवेल याचे पाणी दूषित झालं आहे. बरेच वर्ष हा प्रकार सुरू आहे, मात्र याकडे कुणीही गांभीर्यानं पाहिलेलं नाही. जलस्रोत दूषितामुळे शृंगारतळीसह जानवडे गावात आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय. यापूर्वी अनेकदा कावीळसारख्या आजारांना सामोरं जावं लागलं आहे. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीकडे याविषयी तक्रारही केल्या गेल्या होत्या. अखेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर व इतर अधिकारी, चिपळूण प्रदूषण मंडळाचे अधिकारी उत्कर्ष सिंगारे, पाटपन्हाळे सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच आसिम साल्ले, जानवडे सरपंच जान्हवी विखारे, सर्व सदस्य, जानवडे तंटामुक्ती अध्यक्ष सचिन कोंडविलकर, पाटपन्हाळे तंटामुक्ती समिती अध्यक्ष दिनेश चव्हाण व तक्रारदार प्रसाद जावकर, मयूर भोसले आदी ग्रामस्थांनी नाल्याची पाहणी केली. यानंतर झालेल्या चर्चेनंतर तक्रारदार नागरिकांनी आपली व्यथा मांडून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली. यावेळी सिंगारे यांनी सांगितलं की येथील पाणवट्यांचे पाणी पिण्यायोग्य नाहीच, शिवाय ते आंघोळीसाठीही वापरू नये अशा सूचना केल्या. तसेच गटविकास अधिकारी भिलारे यांनी संबंधित सांडपाणी सोडणाऱ्यांना नोटिसा देण्यात याव्यात असे आदेश ग्रामपंचायतीला दिले. 8 दिवसात याबाबत कार्यवाही न झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे नागरिकांना आश्वासन दिलं. दरम्यान नागरिकांनी पाण्याची गरज ओळखून महिनाभर गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मोफत पाणी पुरवण्यात येईल असे मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी यावेळी जाहीर केलं. महानकर न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर. ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.